अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहात आज लोकशाहीचा खरा अनुभव पाहायला मिळाला. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात तक्रारींचा जणू पाऊस पडत होता. सामान्य नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या जागी सोडवण्यावर पालकमंत्र्यांनी भर दिला. अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज सकाळी 11:30 वाजता अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहात दाखल झाले आणि खऱ्या अर्थानं लोकसंवादाला सुरुवात झाली. जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शेतकरी असो वा शहरातील नोकरदार, प्रत्येकजण आपली गाऱ्हाणे घेऊन पालकमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले होते. सकाळी 11:30 ते दुपारी 12:45 या कालावधीत पालकमंत्र्यांनी अत्यंत संयमाने नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतलं, तसंच लेखी तक्रारीही स्वीकार केल्या. या जनता दरबाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मंत्र्यांचा ॲक्शन मोड हा पाहायला मिळाला. तक्रार समोर येताच पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केलं आणि हे काम आजच होऊ शकत नाही का असा थेट सवाल विचारला. प्रशासकीय कामातील दिरंगाईमुळे रखडलेल्या अनेक फाईल्सवर आज जागच्या जागीच निर्णय घेण्यात आले. वैयक्तिक समस्या असो किंवा सार्वजनिक प्रश्न, प्रत्येक अर्जावर पालकमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेला तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. तासनतास सरकारी कचेऱ्यांचे उंबरठे झिजवणाऱ्या सर्वसामान्यांना आज पालकमंत्र्यांच्या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मंत्र्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे अमरावतीच्या प्रशासकीय वर्तुळात समाधान व्यक्त केले जात असून सामान्य जनतेने मात्र या ऑन द स्पॉट निकालाचे स्वागत केले आहे. यावेळी जनता दरबार आटोपताच मंत्री बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. अमरावती जिल्हा डीपीसी ही बैठक आहे. येणाऱ्या 26-27 मध्ये जो काही अमरावती जिल्ह्याला 48 विभागाच्या माध्यमातून जो विकास निधी उपलब्ध करायचा आहे, त्या निधीचं प्लॅनिंग आम्ही आज करतो आहे आणि या निधीतनं पुढच्या वर्षीचा अमरावती जिल्ह्याचा डेव्हलपमेंट कसा करता येईल याचाही नियोजन आम्ही करणार. अमरावती महानगरपालिकेमधल्याही प्रकल्पाचा आम्ही आढावा घेणार आणि येणाऱ्या बजेटमध्ये इकडे डीपीसी डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग, दुसरीकडे महाराष्ट्र शासनाचे बजेट आहे जे फेब्रुवारीमध्ये येणार आहे, त्या बजेटमध्ये जास्तीत जास्त निधी अमरावतीच्या प्रकल्पाला कसा मिळेल, म्हणजे जुने प्रकल्प पूर्ण करणे आणि नवीन प्रकल्प आणणे वेगवेगळ्या विभागाचे, त्याचा नियोजन आम्ही करणार आहोत. बजेटमध्ये आम्ही काही प्रस्ताव पाठवणार आहोत. याकरता आज अमरावतीमध्ये महत्त्वाचा बैठक होता. खरं तर या बैठकीतून आम्ही या अमरावती जिल्ह्याच्या विकासाचा एक नवीन आराखडा तयार करणार आहोत. अमरावतीमध्ये सत्ता स्थापनेचं कसं गणित असणार आहे? वरतं जर आपण बोलतो महायुती राष्ट्रवादी देखील सोबत आहे, या ठिकाणी कसे गणित जुळणार आहेत? मी सर्वप्रथम अमरावती शहराच्या महानगरपालिकेमधील सर्व मतदारांचं, नागरिकांचं मनापासून आभार मानतो. भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून जनतेने निवडलेला आहे. आमच्या पक्षाला त्या ठिकाणी बहुमत मिळालं आहे. आमच्या पक्षाला त्या ठिकाणी महापौर बनण्याकरता जनतेचा मॅन्डेट मिळाला आहे. आम्ही आता सर्वांशी चर्चा करू. जे आमच्या महापौराला साथ देईल किंवा आमच्या महापौराकरता मतदान करेल, त्या सर्वांची आम्ही चर्चा करू. दगडखानी अवैध सुरू आहे, ही मोठी तक्रार आहे. रेती 400-450 ट्रक रेती मध्य प्रदेशमधून अमरावती जिल्ह्यात येतात, ही दुसरी तक्रार आहे. तिसरी तक्रार आहे की जिल्हा परिषद संबंधाने मोठ्या प्रमाणावर लोकांची नाराजी आहे, त्याच्या आम्ही दुरुस्त करतो आहे. महसूल विभागाच्या काही तक्रारी आहे, त्या ठिकाणी मोजणी विभागाच्या काही तक्रारी आहे. मी कलेक्टर आणि CO जिल्हा परिषद आणि SP ला सांगणार आहे, जसं नागपूर कलेक्टरनी एक पॅनल तयार केला आणि जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात जाऊन जनता दरबार घेतले, तसे कलेक्टर आणि CO यांनी सर्व यंत्रणा घेऊन पुढच्या महिन्याभरामध्ये सर्व तालुक्यांचे जनता दरबार घ्यावे, ज्यातनं तालुक्याच्या लोकांना लोकशाही दिवसासारखं वातावरण, लोकशाही दिवस एक प्रकारचा, तर हा लोकशाही दिवस त्या तालुक्यात जाऊन भरवावा, जसं नागपूर कलेक्टर आणि नागपूर जिल्हा परिषद CO महामुनी यांनी केला आहे. त्यामुळं 1400 तक्रारी एका दौऱ्यामध्ये त्यांच्या मार्गी निघाल्या आहे. तर आमच्या अमरावती कलेक्टर आणि अमरावतीचे CO आणि आमचे विभागीय आयुक्त हे लोकशाही दिवस तालुक्यामध्ये घेतील. रवी राणा युतीमध्ये असतील तर आम्ही मी एकच सांगितलं, भारतीय जनता पार्टीचा महापौर बनण्याकरता मोदीचं सरकार, देवेंद्रजीच्या सरकारच्या संपूर्ण विकास योजनेला अमरावतीमध्ये आणण्याकरता ज्यांना ज्यांना भारतीय जनता पार्टीसोबत यायचं आहे त्यांना आम्ही विनंती करू. ज्यांची मर्जी असेल ते येतील, नाही मर्जी असेल तर नाही येतील. पण आमची विनंती राहील सर्वांना की आपण आता निवडणुका संपल्या आहे,
पक्षीय राजकारण संपले आहेत. विकासाकडे अमरावती न्यायची आहे. त्यामुळे जे काही मॅन्डेट सर्वांना मिळालं आहे त्या मॅन्डेटवर सर्वांनी एकत्र येऊन पुढे जायचं आहे. अशोक नगर परिषदेच्या विशेष समित्यांच्या निवडणुकीमध्ये आमदारांना अंधारात ठेवून त्या ठिकाणी भाजपने एमआयएम सोबत छुपी युती केली. केलं आहे, चुकीचं आहे. मी चेक केलं आहे. भाजपने कुठे MIMC युती केली नाही. गैरसमज तयार होतो आहे. भाजप वेगळाच आहे. त्या लेवलला तिथे गट तयार झाले आहे. MIM सोबत एक गट तयार झाला, काँग्रेससोबत एक गट तयार झाला. त्या गटांनी त्या लेवलला बसून विषय समित्या निवडल्या आहेत. त्यांचं बहुमत आहे. आमच्याकडे 90 नगरसेवक आहे. आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे आम्ही बाहेरच आहे विषय समित्यामध्ये. कारण आमच्या डायरेक्ट नगराध्यक्ष निवडून आला, त्यामुळे आम्हाला पदच मिळणार नाही. एक आहे ना सभापती. मी तेच सांगतो की आमच्या त्या ठिकाणी जे काही 9 सदस्य आहेत त्याच्यामागे जे पद मिळतं त्यामुळे ते मिळालं असेल. पण आम्ही MIची कुठली युती केली नाही. काल आम्ही स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून NDA भाजपा महायुतीचाच मुख्यमंत्री राहणार आहे 2047 पर्यंत. त्यामुळं संजय राऊतने मंत्रालयाच्या 6व्या मजल्याकडे 2047 पर्यंत बघू नये. सर, जनता दरबार होता. बिहार भवन बांधण्यावरून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. बिहार भवन मुंबईत बांधण्यावरून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. कोणाचा? बिहार भवन राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा इतर विरोधी पक्षातले नेते विरोध करतात. मला सांगा, त्या समाजाकरता त्या राज्यामध्ये समजा एखादं समाजभवन बांधलं. आता अमरावतीमध्ये एवढे समाजभवन बांधले आहेत. त्यामुळं समाजभवन बांधायला मला वाटतं कुणालाही काही मनाई करू नये. समाजाचे आपापले भवन असले पाहिजे आणि त्यातून त्या समाजाला एकत्रितपणे संघटितपणे त्या ठिकाणी आपल्या समाजाच्या कौशल्य विकास, आपल्या मुलाबाळाच्या पुढच्या काळामध्ये त्यांच्या विकसित महाराष्ट्राकरता त्या मुलांचा सहयोग. समाजभवनात शेवटी काय असतं की आपल्या आपापल्या समाजाला एक दिशा मिळतं, तिथे बळ मिळतं.